नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीची नवोदयची प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 13 डिसेंबर 2025 रोजी झालेला आहे। गट ए ची ही प्रश्नपत्रिका आहे। 100 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 2021 ते 2025 पर्यंतच्या नवोदयच्या प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा। पहा या ठिकाणी उमेदवारांकरिता म्हणजे तुमच्याकरता काही सूचना देण्यात आलेल्या आहे। ज्यावेळेस पेपर हातात येतो आपण सूचना व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे आत्ताच व्हिडिओ थांबवून सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत। तिसरी सूचना पहा, प्रत्येक प्रश्नाकरिता 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत। त्यापैकी एकच बरोबर आहे आणि बरोबर उत्तर निवडून तुम्हाला वर्तुळ काळे करावे लागणार आहे। त्या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्हाला देण्यात आलेले आहे, जर प्रश्न 37 करता तुमचे उत्तर सी असेल तर त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला गोल करावे लागेल। निळ्या किंवा काळ्या बॉल पेनाचाच वापर करायचा आहे। पेन्सिलीचा वापर करण्यास मनाई आहे। परीक्षेची वेळ ही 11:30 ते दुपारी 1:30 पर्यंत म्हणजे अशी 2 तासांची आहे। परीक्षेत केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि जे दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांना जादा 40 मिनिटे देण्यात येतील। 3 खंडांची एक चाचणी पुस्तिका देण्यात आलेली आहे। खंड 1 हा मानसिक क्षमता परीक्षणाचा पेपर असणार आहे। 1 ते 40 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी। खंड 2 हा अंकगणित या विषयाचा पेपर असणार आहे। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 60 म्हणजे असे एकूण 20 प्रश्न विचारले जातील 25 गुणांसाठी। आणि खंड 3 हा भाषा विषयासाठी असणार आहे। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 80 म्हणजे असे 20 प्रश्न 25 गुणांसाठी असणार आहे। एकूण 100 गुणांचा पेपर आणि प्रश्न असणार आहेत 80। प्रत्येक प्रश्नाकरिता समान गुण असणार आहेत। तुमची जी उत्तरपत्रिका असणार आहे त्यावर एकदा खूण केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करू नये आणि कच्च्या कामासाठी पुस्तिकेच्या पृष्ठ क्रमांक 16चा वापर करायचा आहे। प्रत्येक 30 मिनिटानंतर घंटा वाजवली जाईल। खंड 1 मानसिक क्षमता परीक्षण भाग 1। अगोदर आपण मानसिक क्षमता परीक्षण प्रश्नपत्रिका अभ्यासू। सूचना, प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या ए, बी, सी आणि डी दाखविलेल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे। त्या निराळ्या आकृतीची निवड करा। आपले उत्तर दाखविण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा। प्रश्न पहिला, त्याचा डी पर्याय बरोबर आहे। पहा, प्रश्नपत्रिकेला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित अभ्यासायची आहे। प्रश्न दुसरा, त्याचा सी पर्याय बरोबर आहे। प्रश्न तिसरा, ए पर्यायाची आकृती निराळी आहे। आणि प्रश्न चौथा, त्याचा डी पर्याय बरोबर आहे, कारण डी पर्यायाची आकृती इतर आकृतींपेक्षा निराळी आहे। भाग 2 सूचना, प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए, बी, सी आणि डी अशी 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखविण्याकरता OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा। प्रश्न 5 ची प्रश्न आकृती आणि तिची उत्तर आकृती आहे पर्याय सी। प्रश्न 6 ची प्रश्न आकृती आणि त्याचे उत्तर आहे पर्याय सी। प्रश्न 7 ची प्रश्न आकृती, त्या आकृतीशी समान आकृती आहे पर्याय बी ची आकृती। प्रश्न क्रमांक 8 ची प्रश्न आकृती
आणि त्या आकृतीशी समान आकृती आहे पर्याय बी ची आकृती. भाग 3 सूचना. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे. उजव्या बाजूस दिलेल्या ए, बी, सी आणि डी अशा उत्तर आकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा. प्रश्न क्रमांक 9 ची प्रश्न आकृती. त्याचे उत्तर आहे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 10 ची प्रश्न आकृती. त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 11 ची प्रश्न आकृती. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 12 प्रश्न आकृती. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय डी. भाग 4 सूचना. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. प्रश्न क्रमांक 13. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 14 ची प्रश्न आकृती. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 15 ची प्रश्न आकृती. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 16 प्रश्न आकृती पहा आणि चौथ्या आकृतीसाठी जी योग्य आकृती असणार आहे ती आहे पर्याय डी. भाग 5 सूचना. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृतींमध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतींमध्ये तसलेच नाते असावयास हवे. प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतींमधून शोधून काढा. प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील तो पर्याय OMR उत्तर पृष्ठावर वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दाखवा. प्रश्न क्रमांक 17 प्रश्न आकृती. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे पर्याय ए ची आकृती. प्रश्न क्रमांक 18. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 19. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 20. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. भाग 6 सूचना. प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या 4 उत्तराकृतींमध्ये ए, बी, सी आणि डी यामध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल. प्रश्न आकृती 21. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 22. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय बी. पर्याय क्रमांक बी ची आकृती त्या ठिकाणी जोडल्यानंतर आकृती पूर्ण होईल. प्रश्न क्रमांक 23. त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय बी. भाग 7 सूचना.
प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आहे आणि ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती शोधून काढा. एक्स वाय वर आरसा ठेवलेला आहे असे समजा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दाखवा. प्रश्न क्रमांक 25 आणि त्या प्रश्नाकृतीशी तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 26 आणि त्या आकृतीशी तंतोतंत प्रतिबिंब असणारी आकृती आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27 ची जी आकृती आहे तिची तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 28 आणि प्रश्न क्रमांक 28 ची तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती आहे पर्याय बी. भाग 8 सूचना. प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीत दाखविल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेले आहेत आणि ए, बी, सी आणि डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तर आकृतीची निवड करा. प्रश्न क्रमांक 29 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30 त्याचा डी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. भाग 9 सूचना. प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए, बी, सी आणि डी अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तराकृती उजव्या बाजूस आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतींमधून तयार होईल अशी उत्तराकृती निवडा. प्रश्न क्रमांक 33 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36 त्याचे उत्तर आहे पर्याय बी. भाग 10 सूचना. प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिली आहे आणि ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली जडवलेली आहे अशी उत्तराकृती निवडा. प्रश्न 37 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39 त्याचे उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 40 त्याचे उत्तर आहे पर्याय ए. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वी नवोदय परीक्षेची मानसिक क्षमता परीक्षण प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.